नागपूर विधान परिषदेतून राजेंद्र राऊत विजयी झालेत। भाजपच्या राजेंद्र राऊतांना 483 मतं मिळाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख पराभूत झाले। राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसलाय। भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला। राजेंद्र राऊतांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत। त्याची एक भावना होती की माझ्यासारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जावा, कारण विधानसभेला प्रचंड काम केलं असताना सुद्धा काही दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती आणि त्यानंतर बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व सत्ता आल्या आणि सर्वांची भावना होती की काम करणारा कार्यकर्ता विधान परिषदेमध्ये असावा, विधान भवनामध्ये असावी भावना होती आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ती आज पूर्ण होताना दिसते। अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे विजयी झालेले आहेत। भाजप उमेदवार प्रवीण पोटेंना 390 मतं मिळालेत। प्रवीण पोटे यांची विजयाची हॅट्रिक झाली आहे। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांना एकही मत मिळालेलं नाहीये। 120 नगरसेवक असूनही काँग्रेसचं खातं उघडलं नाही। प्रवीण पोटे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल ताशावर नाचत त्यांनी आनंद साजरा नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर 451 पैकी 339 इतकी मतं घेत विजयी झाले। सलग तिसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून जाण्याचा विक्रम राजूरकर यांनी केलाय। तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना अवघी 84 मतं मिळाली। तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत इंगोले यांना 5 मतांवर समाधान मानावं लागलं। या निवडणुकीमध्ये 23 मतं ही बाद झाली आहेत। संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवला। मतमोजणीमध्ये सुहास शिरसाट यांना तब्बल 454 मतं मिळाली। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांनी 134 मतांवर समाधान मानावं लागलं। या निवडणुकीमध्ये भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत झाली होती। मात्र मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी कायम राखत एकतर्फी विजय मिळवला। प्रचार केला, प्रत्येक दारापर्यंत गेलो। पूर्वी यांना वाटत होतं का आम्हाला फक्त असेच मतं मिळून जातील, पण यांना सुद्धा प्रत्येक दारात जावं लागलं, घोडेबाजार करावा लागला। या भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार सगळ्यांना प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन विनवणी करावं लागली, घोडेबाजार करावा लागला, तेव्हा ते निवडणूक जिंकले। मला 134 मते मिळाली आणि त्यांना 452 काहीतरी मतं मिळाली। ही निवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती मला, त्याच्यात मी यशस्वी ठरलो। त्यांना पूर्ण भारतीय जनता पक्षाला पळावं लागलं, रात्रंदिवस एक करावं लागला, तेव्हा ते निवडणूक जिंकले।